अस्सलाम वालेकुम, मी सादिक परदेशी, तुमच्या सगळ्यांचं कोकणी भाई. आणि आज आपण आले आहोत मंडणगडला पिंपलोली गाव आहे, त्या गावातलं आले आहो. हालाकी हा माझा दोस्त आहे साहेबान, आणि हा मला वाटतं आज किती 2-3 दिवसात असेल. 2-3 दिवसात जाणार आहे बाहेरगावला, गल्फला जाणार आहे. आणि त्याची शादी माशाला फिक्स झालेली आहे. तर शादी फिक्स झाली आहे तर त्यांनी गोल्ड वगैरे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे सगळं. फक्त आता फर्निचरचं त्याला टेन्शन आलं आहे. तर मला बोला की सादिक भाई फर्निचर आपण बघून घेऊ इंशाल्लाह कैसा काय तो. कारण आतनं घरनं काय करतात माहिती काय, फोटो वगैरे धाडतात की मग हा फोटो बघ पसंत आहे काय, त्यात साईज बीज काय समजत नाही, डिझाईन प्रॉपर समजत नाही. तर मग आपले एक ब्लॉगर आहेत नूर पेटकर म्हणून, आजचंच मंडणगडचाच आहेत. तर त्यांनी मला सजेस्ट करून सादिक भाई तुम्हाला जाऊ पण काही ह्याचा फर्निचरचा का पण काम निघेल किंवा फर्निचरची जरूरत पडेल तेव्हा तुम्ही मला सांगा. पिंपलोलीला आपल्या भाऊसच आहेत बोललं, रिलेशनलाच आहेत. तर त्यांचा वर्कशॉप आहे. वर्कशॉप म्हणजे कसं माहिती आहे काय, स्वतः मॅन्युफॅक्चर करतात. आणि हालाकी मी जसं ऐकलं आहे की त्यांना त्यातलं इंटरेस्ट पण आहे, म्हणजे इंटेरियर डिझायनिंगची वगैरे त्यांचं काम केलेलं आहे. तर त्यांचा वर्कशॉप आहे पिंपलोलीला मंडणगडला. तर आपण ते जाऊ इंशाल्लाह आणि ते चेक करू कैसा काय, आपल्याला मालूम तर नाही पण ते जाऊन चेक करू कैसा फर्निचर आहे, काय डिझाईन्स वगैरे काय कैसा काय ते जाऊन चेक करू. नसीरभाई त्यांचं नाव त्यांनी सांगले आहेत, नूरभाईने आम्हाला सांगले त्यांचं नाव नसीरभाई म्हणून आहे. त्यांची जाऊन मिळू आपण आणि इंशाल्लाह चेक करू, बघू कैसा काय. आपल्याला जसा वाटला की बाबा 4 पैसे वाचतात आहेत, फर्निचर पण बेस्ट मिळते आणि आपल्याला जर ते मानगावसारख्या ठिकाणी जर ते डिलिव्हर करतात आहेत तर आपल्याला काय हरकत आहे घ्यायला. तर आपण त्यासाठी जायला आहे मंडणगडला. चला मिळूया इंशाल्लाह नसीरभाईशी. तर आपण आयला होता हा जो फर्निचरचा त्यांचा वर्कशॉप आहे नसीरभाईचा, त्या वर्कशॉपला आपण आले आहोत आणि आता जाऊन नसीरभाईला मिळूया, बघूया कैसा काय फर्निचर येतो. वालेकुम नसीर भाई. हो वालेकुम सलाम. काय खबर आहे? अल्हम्दुलिल्लाह. नूरभाईने काय बात केली होती तुमच्याशी? हां नूरभाई बोलले होते मला एक दोस्त येणार आहेत म्हणून, ऐसा ते फर्निचरचा रिक्वायरमेंट. हां ॲक्च्युली काय हा माझा दोस्त आहे साहेबान म्हणून. हा आता गल्फला जाणार आहे, आता कुवेतला असतं. तर तो आयला आता सुट्टीवरती. तर त्याची शादी आहे इंशाल्लाह मे महिन्यात प्लॅन आहे. तर त्याची बाकी तयारी झालेली आहे. तर फर्निचरचं तुम्हाला बोललं होतं की आपल्याला फर्निचर बघायचं आहे जरा चीपला, कारण शादीला आपल्याला माहिती आहे आपल्या कोकणी लोकांच्या शादीला जाम खर्च असतं. तर बोलू ठीक आहे. नूरभाई मला बोललं होतं की आपला एक भाऊच आहे, त्यांचा वर्कशॉप आहे स्वतःचा आणि कस्टमाइज सगळी तयारी झाली सगळी अल्हम्दुलिल्लाह. फक्त फर्निचरसाठी एवढा लांब होता? किती दिवस? 4-5 बाकी जायसाठी 4-5 दिवस ना. मग शादी मे महिन्यात फर्निचरसाठी किती वाढव, थोडीशी सुट्टी वाढवा, मी लगेच देता फर्निचर तुम्हाला. लगेच आपल्याकडे तुम्ही आज बोलले तुम्ही 4 दिवसात तयार करून देईन तुम्हाला. पुरा शादीचा सामान देईन, बेड, खुर्च्या, डायनिंग टेबल वगैरे सगळं. तुम्ही जी बोलाल ती डिझाईन पण तुमची, सगळा तुमचा. मी तुम्हाला तयार नवीन फ्रेश माल तयार करून देईन. तो काय लगेच तयारच होईल. तो त्याला काय, त्याला वाटते आता शादी करून जावी आपली. तुला मोटिव्हच तो आहे, ज्याची शादी अडचणी ते फटाफट काढून द्या सामान. बाकी तयारी पण नाही, घरची मना पण घालतील. फर्निचर दाखवायला गेला सुट्टी वाढून यायला. असू द्या, शादी बेगीन केल्यानंतर जरा समजलं. सही बात आहे. आपला मेन मोटिव्ह तो आहे की लोकांची शादी जल्दी झाली पाहिजे. सही बात. काय काय बघता फर्निचर? आता पुरा आपला शादीला लागणार आहे तो. तुला माहिती आहे आपल्याकडे बेड आहे, डायनिंग टेबल आहे, शोकेस वगैरे पण बनतं आपल्याकडे. हो सगळं आहे बघा, तयार करून ठेवले हो. ऐसा हे फक्त हे आम्ही कलच तयार केले हो. ऐसा माशाल्लाह. हा सगळा मशीनरी वर्क आहे आपला, पूरा मशीन वाला है, पूरा सिस्टमॅटिक काम है. तुम्हाला दाखवता बघा, सगळे मशीन्स आहेत ना. दुसरे नॉर्मल सुतारांजवळ गेले हो ना ते तुम्हाला एक मशीन मिळेल 10 काम होतील. सही बात आहे. माझे 10 मशीन आहेत, सगळ्या मशीनीतलं अलग अलग काम होते. CNC मशीन बघा, ही मी तुम्हाला 8 लाख रुपयाची मशीन घेतली. आणि ही मशीन आहे ना, फक्त तुम्हाला बेस्ट लोक आहेत ना याचे, फक्त आपले आपले बिझनेसेस उघडून बसलेत ही एक मशीन टाकून. मी फक्त माझ्या कामासाठी एक मशीन ठेवली आणि बाकीच्या याच्यासाठी मशीन अलग आहेत. बाकी सगळ्या कामासाठी बघा लाईनीत काम आहे आपलं. ही कटर मशीन, ती रंधा मशीन, ही सायझर मशीन, टेनोमॅक मशीन, बँडसॉ मशीन, चिझलिंग मशीन अलग आहे, डिझायनिंग मशीन अलग आहे, ती चिझल अलग आहे, आपलं ह्यांचा लेथ वर्क करायला अलग मशीन. अच्छा, सगळं प्रोफेशनल वर्क आहे, पुरा ठाकाठोकीचं काम नाही, काय ठाकाठोकीचं काम नाही. बाकी सगळं झालेलं जोडे हातानेच लागतं ना. तिथं झालं जेवण बनवून मिळतं, जेवायला लागते हाताने. सही बात आहे. तर ठीक आहे, आम्हाला बघा जरा दाखवा फर्निचर. आपल्याला काय हे केलेलं आहे रेडी स्टॉक, तुम्हाला केव्हा पण रेडी मिळेल माल. मग आपल्याला थोडा सॅम्पल दिसेल काय? कारण त्याचा ह्याचा कैसा माहिती आहे का, ह्याचा असं बोलणार
की आता आपण सगळं डिझाईन वगैरे बघून जायचा आणि तुम्हाला ऍडव्हान्स वगैरे द्यायचा. पसंत आला आम्हाला की बाबा ठीक आहे इतकं परवडेबल आहे, प्राइसिंग वगैरे ठीक आहे, सगळं वाटला डिझाईन वगैरे डिझाईन कॅटलॉग जो रेडी आहे. अच्छा, मी तुम्हाला सगळे डिझाईन दाखवीन. जरुरी नाही आता माझ्याजवळ माल जो रेडी आहे सगळं होलसेल वाला माल आहे. हे सगळे दुकानवाले घेऊन जातात. हे फास्ट मुव्हिंग आयटम आहे. तुम्ही मला जे डिझाईन द्याल ती मी स्पेसिफिक डिझाईन बनवून तुम्हाला देईन. तुम्हाला कामाची क्वालिटी बघायची ते तुम्ही माझ्या होलसेल कामाची पण क्वालिटी बघा अप टू द मार्क. आणि मला ही कसं बघायला मिळेल डिझाईन्स वगैरे कसं काय कॅटलॉग सगळा पीडीएफ आहे तुम्हाला मी शेअर करेन व्हॉट्सअपवर. माशाल्लाह माशाल्लाह. मला आता जो तुमचा रेडी काम आहे ना तो ऍटलीस्ट आपल्याला म्हणजे समजेल की बाबा मजबूती कशी आहे, काय फिनिशिंग कशी आहे. तुम्ही चेक करा. तुमची शादी आहे ना, तुम्ही जरा चेक केलं तर बघायचं. मी तुम्हाला सगळं दाखवतो. बेड्स वगैरे सगळं रेडी आहे. तुम्ही चेक करा. डायनिंग सोफा म्हणून त्याला सोबत आणला मी, कारण मला पहिलीच शादी आहे. चला चेक चला मी तुम्हाला दाखवत आहे. जे जे आपल्याजवळ रेडी डिझाईन आहेत त्या सेक्शनला आहेत ना आपले डायनिंग टेबल वगैरे आहेत ऐसा, आणि त्या सेक्शनला तिकडे बेड वगैरे. हे आपले डायनिंग सेट आहेत. हे डायनिंग सेट जे आहे ना बघा तुम्ही एकदा फिनिशिंग बघून घ्या कामाची. माल आपण कच्चोच ठेवतो. लाकूड कसलं आहे? सगळं सागवान आहे. प्युअर सागवान आहे. प्युअर सागवान. तुम्हाला समजतं की नाही तुम्ही जाणकार माणसाला घेऊन या, चेक करा. आणि जर बोलला की नाही सागवान आहे तर फ्री दे. A to Z सागवान. ही आमचा स्टॉक पण आहे पुरा. या स्टॉकला तुम्ही चेक करा. सागवान आणि शीशमचा लाकूड मिळेल. माशाल्लाह. बाकी काहीच नाही मिळलं तुमचं. तुम्ही यांची फिनिशिंग वगैरे सगळं चेक करा. त्यांना डोंड्यावर आपटून बघलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. नाही फिनिशिंग समजतं लगेच. तुमच्या ह्याच्यावरती पुरा आता ग्लास येईल. ह्याच्या टॉप वरती पण ती नवीन आता स्टाईल आली ट्रेंडिंग. वरती ग्लास मार्बल गोटे असतात गोटा वगैरे. आणि तुम्हाला असं तर पैसे ठेवा आम्ही गोटे टाकून तर देऊच तुम्हाला. ही चेअरची डिझाईन बघा तुम्ही कशी वाटते. हे सगळे एकदम लेटेस्ट डिझाईन बनवलं आपण. मजबूत आहे. तुम्हाला असं दिसायला वाटेल पण तुम्ही ट्राय करा. ही फक्त सस्पेन्शन साठी आहे की तुम्ही बसल्यावर थोडं पाठीला रिलॅक्स होईल. असं आहे. सगळं लाकूड सीझन लाकूड आहे आपलं सगळं. हे सोफा सेट आहे पैसा. हे तुमच्या बंगलो वगैरे साठी एकदम परफेक्ट सेट आहे. 2 हे 2 4 ते 3 हे 3 अलग अलग डिझाईन. तुमची 10 माणसं आरामात बसू शकतात. ही एक टिपायची डिझाईन आहे. ही टिपायची डिझाईन आहे. आता इथे आपण बरेच काय आयटम बनवून ठेवलं. ते तिकडे चेअर्स आहेत अलग अलग डिझाईनचे बनवलेले. फिनिशिंग तर समजा अल्हम्दुलिल्लाह बेस आहे. लाकडाच्या चेअर मध्ये आहे ना तुम्हाला एक स्पेशल नमुना दाखवतो बघा. लाकडाच्या चेअर मध्ये आहे ना ही चेअर बघा. तुम्ही केव्हा बघले होते लाकडाचे चेअर एक दुसऱ्याच्या आतला गेलेले? नाही. ही लाकडाची चेअर तुम्ही किती हवे तेवढे स्टॅक करून ठेवू शकतो एकाच्या आतल्या. तुमच्या घरात जागा आहे नाही जागा नसली तरी पण समजलो एकाच्या आत ठेवू. फायबरच्या प्लास्टिकच्या टाकतो पैशाच. बाकी कच्ची चेअर जाणार नाही, फक्त हेच जाते. माशाल्लाह नाही बेस आहे. आता बाकी ह्याचा फिनिशिंग झाला म्हणजे बेस आहे. प्राइसिंग वगैरे आपल्या मार्केटच्या हिशोबाने मार्केटच्या हिशोबाने एकदा तुम्हाला बेड पण दाखवता पहिले ना. बेड बघा मग तुम्हाला सांगतात. हे सगळे आहेत ना ऑर्डरचे आहेत. आपल्याजवळ ऑर्डर येतात तयार करून ठेवतो. हे लगेच निघून जातात. हे आता जाणार आहेत. त्यांचं पॉलिश थोडा बाकी आहे. ही एक बेड आहे. ही एक रेडी बेड आहे. हे दोन्ही सकल जाणार आहेत. ही बघा इथे ही एक बेड आहे. हे बेडचे हेडबोर्डचे डिझाईन मेन आहेत सगळे. ही एक डिझाईन आहे. हे सगळे अलग अलग डिझाईन्स आहेत. हे आतला आहेत. हे अलग आहेत. पॉलिश तुम्ही बघा कैसा तुम्ही बोलाल तैसा आहे. तुम्ही बोलले मला ब्लॅक करून हवी मी तुम्हाला ब्लॅक देईल. आणि आपला कलर बोलाल तो रेग्युलर येतो आपला नॅचरल. सगळ्यांना सागवान ही पसंत. सही आहे. पण ही अजून फायनल नाही. आता आपण प्राइसिंगची बात करूया. प्राइसिंगच मेन आहे. त्यासाठी त्याला इतक्या लांब आणलंय. कारण जर कसं आहे प्राइसिंग आपलं परवडला ना तर मग आपण हात घालू शकतो. कसं आहे ना मी 2 दिवसात 4 बेड बनवतो. एक दिवसात एक नाही, एक महिन्याने एक नाही, नॉर्मल सुतारासारखे बनवतो. 2 दिवसात 4 बनवता. तुम्ही जर बोलले मला 2 दिवसात 10 आहेत तर मी 10 पण बनवून देतो. मशिनरी 12 घंटे काम चालते. तुम्ही बोलला तुम्ही 24 घंटे पण करी काही प्रॉब्लेम नाही. तुमची ऑर्डर फुलफिल करते. प्राइसिंगची बात आहे. तुम्हाला नॉर्मल बाहेर किती पर्यंत बेड मिळते? नॉर्मल जर तुम्ही सागवानची बात केलं तर 35 40 30
त्या या रेंजलाच असते यार. मी आता भाईला जर किंमत सांगली ना तर भाई बोलते मी शादी करूनच जातो. तुम्हाला मी सांगतो, हे बेड आहेत ना हे आपण देतो. ऐसा सागवानचं बेड ऐसा ही सगळं रेडी. आधी फक्त तुम्ही घेऊन घरात जाऊन प्युअर सागवान. प्युअर सागवान प्लाय तर तुम्हाला वरती आणि खालती प्लाय टाकून. वरती पण 15 mm प्लाय, खालती 8 mm प्लाय. हा ही जी साईज आहे क्वीन साईज बेड आहे. किंग साईज में थोडे वाढतील. समजलो. ते बघलं ती बेड पण आहे. ही क्वीन चा थोडा मोठा आहे. क्वीनचा मी तुम्हाला घेत पॉलिश सोबत. ही कैसा आहे पुरा तयार, पैसाच तयार नाही. 15 mm प्लाय त्या सोबत. हे अजून फिक्स नाही यांचे एक एक हात पॉलिशचं. बाकी थोडं पाऊस वगैरे लागतंय ना. बेस अल्हम्दुलिल्लाह. डायनिंग चेअर सोफा वगैरे नूरभाई बोलले मला, बोले की तुम्ही एकदा जाऊन या. एक बारीक चुरीक वस्तू आहे ना, तर बोले तुम्ही इतक्या लांबची जाऊन, आता आपला हा जो एरिया आहे मंडणगड एरिया आहे, ह्या एरियाची जी लोक आहेत ना त्यांना हा आता ह्या एरियाची जी लोक आहेत ना त्यांना तुम्ही बारीक वस्तू समजा 4 खुर्च्या घ्यायच्या किंवा एखादा बेड घ्यायचा आहे परवडेबल. पण मोठी जी शॉपिंग करायची राहिली आपण डायरेक्ट मी जर तिकडे येत आहे तर मला तितकं परवडेल. पण कारण प्राइसिंग फरक पडतो. शॉपिंग नाही, तुम्ही बारीक शॉपिंग देखील सांगितलं ना. मला बोललो मला फक्त एक डायनिंग सेट हवं, मी तुमच्या घरा बसून डिलिव्हरी. तुम्हाला याची पण जरूरत नाही, तुम्हाला काही करायची गरज नाही. आणि मोप जल्दी आहे ना आपलं EMI चं ऑप्शन पण आहे. तुम्हाला जर हवायचं तुम्ही, कारण की आपली कंपनी रजिस्टर्ड आहे. तुम्ही सीजू वुड्स कंपनीचं नाव त्यातलं टाका गुगल. गव्हर्नमेंट रजिस्टर्ड कंपनी. बरोबर. माझा जी EMI चा पण ऑप्शन आहे तुम्हाला. तुम्ही कारण बात कशी आहे, कवा कायचं होतं की फर्निचर बिर्निचरचे पैसे परवडत नाही, त्याच्यामुळे लांबणीवर जातं शादी. तेव्हा काय असं वाटतं की मी हप्ता भरायला तयार आहे, मला काय मसला नाही. EMI ऑप्शन असेल तर बेस आहे. हा एक ऑप्शन तुमच्यासाठी बेस आहे. तुम्ही जे व्ह्युअर्स माझं बघत असाल तो बेस आहे. प्युअर सागवान लाकूड आहे. दुसरी बात की तुम्ही जर बल्कला किंवा जरी बल्कला नाही घेत आणि बल्कला जर तुम्ही चांगला फर्निचर घेत असाल, चादीचा असेल किंवा कसला असेल, तर तुमचं बरंच पैसे वाचतात. तुम्ही ऑर्डर जो काम आहे तर त्या पैशांना करू शकता. हो ऐसा आहे. आणि जसं तुम्ही सांगलं तसा की यांच्या जसे मशिनरीज आहेत आणि वर्कर्स आहेत त्या हिशोबाने तुम्हाला तुमची जी ऑर्डर आहे ती बेगून पण मिळू शकते. मग जल्दी तुम्ही तुमला अर्जंट आहे, तुम्ही तुमला अर्जंट देईल. तुम्ही बोललो नाही मला 15 दिवसाच्या बाद हवाय, मी वेट करेन, मी 15 दिवसाच्या बाद काही प्रॉब्लेम नाही. तिनातला मी तुमची ऍडव्हान्स पण नाही मागणार. ऐसा मी तुमची 1 रुपया ऍडव्हान्स नाही घेत. माशाल्लाह बेस्ट बात आहे. तुम्ही बोला म्हणा हे माल हवाय, बट ऐसा आहे की आता तुम्ही म्हणा बोला की मला 10 बेड हवेत, मी 10 बेड तयार करीन. मी तुमच्या इमानदारीवरती 10 बेड तयार करून देईन जबानवरती. पण मग ऐसा होईल ना की ह्या डिझाईनचे 10 बेड माझ्याजवळ तयार झालेत तर तुम्हाला मला नको होईल का, कारण की मी तुमची ऍडव्हान्स नाही घेतली. असेल ना तर मी तुम्हाला बिना 1 रुपया ऍडव्हान्स नाही घेणार, माल रेडी करून दे. चला बेस्ट बात आहे. हालांकि आता ह्याचा कसं माहितीये, आता हा गेला ना डायरेक्ट सगळं येईल, तो डायरेक्ट चापानला उतरेल. त्यामुळे हा सगळा रेडी पाहिजे की बाबा ह्याच्या घरात सामान पोहोचलेला आहे, मंडप रेडी आहे. विचार करा, जल्दी शादी करायची मी लगेच फर्निचर देईन तुम्हाला. अहो तो रेडी आहे, तो रेडी आहे. पण ती आता एक ट्रिप मारल बारकी 6 महिन्याची. मिया राजी बीवी राजी आहे की नाही? मिया बीबी राजी आहे, सगळा काय आहे, काजी पण राजी आहेत. पण ती शादीच्या बाबतीत जो खर्च आहे, भावरा आहे, मेहंदी आहे, मग त्याच्या मेवण्यात ते बुटा लोक होतील त्यांना खर्च काय द्यायचा, ह्याच्यावरती जाईल ना सगळा. यातनं समजा पैसे उरतील आता, कारण तुम्ही डिस्काउंट दिला माशाल्लाह, डिस्काउंटेड ते पैसे उरतील. शादीच्या बाबतीत पण खर्च आहे नाही, फिरायला न्याय लागतंय. तर ठीक आहे, आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना तुम्हाला एक बात तर समजलीच आहे की आपण आता हा जो आयला हाव तो आयला मंडणगड पिंपलोली गावातला, आणि हा ह्यांचा नसीरभाई पेटकर यांचा हा वर्कशॉप आहे फर्निचरचा. आणि हे टोटल मशिनरीला काम होतंय. वर्कर्स आहेत, फास्ट वर्किंग आहे सगळा. मशिनरीवरती थाकाठोकी काही काम नाही आहे, मशिनरीवरतीच काम आहे. आणि मेन म्हणजे प्राइसिंगला तुम्हाला बराच डिफरन्स पडतंय. तर ज्यांना कुणाला नुसती शादीचीच नाही, तुमचे रेग्युलर पण तुमचा नवीन घर घेतल्यावर तुम्हाला फर्निचर सेटअप करायचं आहे, टोटल प्युअर प्युअर सागवान लाकूड आहे. भरोशाचा माणूस आहे. सगळ्यात मेन बात म्हणजे काय माहितीये काय की आपला माणूस बिझनेस स्टार्ट करते. आता हे स्वतः तुमचा प्रोफेशन काय पहिले होता? मी बाय प्रोफेशन आर्किटेक्ट. ऐसा मी आहे ना 2009 ला पास आउट आहे आर्किटेक्ट.
2009 पासून आज ऑलमोस्ट जे आहेत ना मला 16 वर्ष झाली त्या फील्ड मध्ये काम करत सर. 16 वर्षातला मी 5 वर्ष जॉब केला, त्यांच्यावर मी बिझनेस केला. काय जॉब आहे? तिनातला अंधेरीला एक ती पण लिस्टेड कंपनी होती, ती रोडियम रियालिटी लिमिटेड. ती पण तुम्ही ह्याच्यावरती चेक करू शकता. मी रजिस्टर्ड आर्किटेक्ट आहे त्या कंपनीची. आणि ह्याच्यातला तुम्ही जर बघलं प्रोफेशनला इंटिरियर्स मध्ये मी मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजची कामं केली. सगळे नवाजुद्दीन सिद्दीकीचं घर मी बनवलंय, ऋतिक रोशनचं घर मी बनवलंय. हा, माय लिस्ट ऑफ प्रोजेक्ट्स आहेत. मोब बनवला तर मला याद पण नाही. AR रहमानचं बनवला, साजिद नाडियाडवाला बनवला. अच्छा, म्हणून तुम्हाला असं वाटलं की आपल्या गावाजवळ पण काहीतरी, मला असं वाटलं की आपल्या इकडे ही सेटअप ऍक्च्युअली मी मुंबईला करणार होती ऐसा, पण मला वाटलं की आपल्या इकडच्या लोकांना एम्प्लॉयमेंट पण मिळेल आणि जी आपली मतलब स्वस्तातला काम करायची जी सोच आहे ती आपल्या लोकांसाठी थोडी कामी आहे. म्हणजे जास्त पैसे देऊन पाहिजे तसं फर्निचर मिळेल नाही, तर कमी पैसा देऊन पाहिजे तसं पाहिजे सारखं जरी मिळलं ना तुम्हाला, तरी काय माहितीये तुमच्या शादीच्या 2 दिवस पहिलेच मिळतं. ते बात. आणि बरेचसे केसेस याच्या पण झालेत ना, की शादी झाली पण फर्निचर 4 दिवसाच्या बाद गेला. हो हो, होतं अशा बरेच केसेस. तर बघा, ते स्वतः आर्किटेक्ट आहेत, त्यामुळे ते इंटरेस्ट देऊनच काम करतात. जसा एखाद्याचा कुणाचा पॅशनेट असेल त्या वर्क रिलेटेड, तर त्याचं कसं असतं की तो जोपर्यंत त्याच्या मनाला बेस वाटे नाही की बाबा नाही हा परफेक्ट नाही आलाय, तो तुम्हाला देणार नाही. तर हा एक बेस्ट पॉईंट आहे. आणि आपला माणूस आहे, कोकणी माणूस आहे, तो काम करते, बिझनेस करते. आता सेटअप त्याने केलेला आहे. तर तुम्हाला ज्याला कुणाला फर्निचर घ्यायचं आहे त्यांनी आपल्या हा मंडणगडला पिंपलोली गाव आहे, पिंपलोली गावात त्यांचा हा नंबर स्क्रीनवरती आलेला आहे. आणि ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांची जी बात करते तुम्हाला कॅटलॉग PDF करतील. आणि आता शादीचा आपण सीझन चालू होते, जरी तुमची घरभरणी असेल किंवा काय असेल, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. ऍटलीस्ट एकदा इन्क्वायरी करून घ्या, मग त्याच्या बाद तुमचा डिसिजन असेल काय करता येतो. कारण मला तरी बेस्ट वाटला. आणि इन्शाल्लाह जर माझी दुसरी शादीचा इरादा झाला तर मी आताच फर्निचर घेणार आहे. अजून एक्स्ट्रा डिस्काउंट द्याल ना मग काहीतरी? तुम्ही दुसऱ्या शादीला उभे राहा, आपण करू इन्शाल्लाह. माझा ऍड्रेस देऊ नको. तर ही झाली मजाकची बात. पण तुम्हाला ज्याला कुणाला आपण बघा, सगळ्यांना माहिती आहे की आपण प्रमोशनल व्हिडिओ बनवत आहोत. समोरचा माणूस आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी बोलवते, बरोबर आहे. पण त्यातनं एक फायदा असा होतो की आपण जो व्हिडिओ बनवत आहोत ते तुमच्यापर्यंत ह्यासाठी पोहोचवत आहोत की तुमचा काहीतरी फायदा होईल. यातनं काय होते की तुम्हाला आता बाहेर समजा तुम्ही एक वस्तू कशी 100 रुपयाची, तर तीच वस्तू आणि तिच्यापेक्षा बेटर क्वालिटी, बेटर फिनिशिंग तुम्हाला जर 70 आणि 80 रुपयात मिळते, तर तो तुमचा फायदा आहे. प्लस तुम्हाला होम डिलिव्हरी पण आहे सामानाची, ऐसा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी बघा, तुम्हाला जेव्हा फर्निचरची जरूरत पडेल किंवा तुमची जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही मंडणगडला पिंपलोली गाव आहे, तुम्ही एक फोन करा, ते तुम्हाला कॅटलॉग घालतील. एकदा तुम्ही स्वतः या आहे. आणि त्यांचा घर आणि हा वर्कशॉप सगळा जवळच आहे आपला. तुम्हाला एकदम फॅमिली माहोल, तुम्हाला असं वाटेल की तुमच्या घरातला रिश्तेदारच कोणतरी तुम्हाला फर्निचर दाखवते, असं एक फील येईल. तर ही एक बेस्ट बात आहे. तुम्ही या आहे, फर्निचर बघा, पसंत करा तुम्ही स्वतः. आणि हा डायरेक्ट असा शॉप नाही आहे, त्यामुळे तुम्हाला असं पण नाही की फक्त डायरेक्ट हा आपण स्वतः दुकानवाल्याला देतो आणि मग दुकानवाले त्यांची किंमत डबल लावून तुम्हाला विकतात. पण म्हणजे तुमचा बोलायचा मतलब असा आहे की तो जो वरचा मार्जिन आहे तो डिस्काउंट ऍज अ डिस्काउंट आपल्याला मिळते. डिस्काउंट आहे ना आपल्या लोकांसाठी. परत एकदा सांगतो तुम्हाला, हा स्क्रीनवरती नंबर आहे, नसीर पेटकर म्हणून, हा त्यांनी स्वतः चालू केलेला आहे, त्यांचा वर्कशॉप आहे. तुम्हाला ज्यांना कुणाला फर्निचर घ्यायचं असेल तुम्ही एकदा आहे घेऊ शकता इन्शाल्लाह. आम्ही वेलकम करू तुमच्या. हा इन्शाल्लाह, जरूर जरूर. आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि हा एकदा येऊन गेल्यावर रिव्ह्यू आपल्या कमेंटला पण रिव्ह्यू करा की तुम्ही जाऊन आले, आम्ही जाऊन आलो आणि आम्हाला ऐसा फर्निचर बेस्ट वाटलं किंवा काय असेल ते, जे काय असेल ते पण रिव्ह्यू तुम्हाला कमेंटला रिप्लाय पण देतील इन्शाल्लाह. कमेंट मध्ये पण तुमच्या येतील. मी तुमचे आणि स्वतः त्यांचं पण चॅनल आहे ब्लॉगचा, माशाल्लाह. मी आता एडिटिंग बघली, माझ्यापेक्षा पण बेटर एडिटिंग आहे त्यांची माशाल्लाह. ते इंटरेस्टेड ह्याच्यातलं सोशल मीडियाला वगैरे पण इंटरेस्टेड आहे. तर तुम्ही त्यांच्या ह्याच्यातलं चॅनलची ही लिंक आहे, त्याच्यावरती पण त्यांना पण सबस्क्राईब करा. ब्लॉगिंगचा चॅनल आहे तो. आणि खास करून ही व्हिडिओ आपली याची फर्निचरसाठी आहे, तर तुम्ही एकदा या इन्क्वायरीसाठी या आणि मिला त्यांना. आणि तुमची रिक्वायरमेंट जी काही असेल ती ॲज पर कस्टमाइज तुम्हाला कसं पाहिजे असेल त्याचा, क्वीन साईज पाहिजे, किंग साईज पाहिजे, काय पाहिजे असतील ना ते पण आम्ही बनवून देऊ. आमचे डिझाईन तुम्ही बघा, जे तुम्हाला पसंत आहे ते आम्ही लगेच देऊ तुम्हाला. चालेल इन्शाल्लाह. तर चालेल, आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि हा नंबर आहे सेव्ह करून ठेवा. नसीर पेटकर नाव आहे सीझू वुड्स. सीझू वुड्स. तर सीझू वुड्स SEEZOO वुड्स, हा ह्याच्यावरती नाव येईल, तुमच्या स्क्रीनवरती नंबर येईल. एकदा या इन्क्वायरीज करा. आणि जर तुम्ही जर जरूरत असेल की बाबा आमचा आता शादी येणार ते, तर एकदा इन्क्वायरी करायला काय हरकत आहे. हा, व्हॉट्सअपला करा, त्यांना सलाम करा. तुमच्या व्हॉट्सअपवरती त्यांचा कॅटलॉग येईल, चेक करा. जेव्हा तुम्हाला टाइम मिळेल तेव्हा येऊन मिळा इन्शाल्लाह. ठीक आहे, तर चला, सलाम अलैकुम. आणि निघतो आम्ही आता, आम्हाला पण जायचं आहे, लेट झाला. तर आम्ही बातचीत करतो आता, व्हिडिओ खलास झाली का साहेबांबाई आता काय कसं काय
काय काय चूज करतात येत नाही कसं काय, त्यांना पण फोटो त्यांच्या घरात धाडतील सगळे फोटो वगैरे आणि यातनं फायनल करू इंशाल्लाह. गल्फवाले असे मोप कस्टमर आहेत जे लोकांनी असे पहिले ते सिलेक्ट करून गेले, सेलर रेडी करून गेले, त्याला काय बोलले आता मी येऊ वापस आणि मग तुम्ही तोपर्यंत रेडी करून ठेवा. त्यातल्या 2-3 कस्टमरचे मी आत्ताच रेडी करून ठेवले. माशाल्लाह बेस्ट बात आहे. बघा तुम्हाला काही जास्त त्रास हे नाही. परत एकदा सांगताय की जेव्हा पण तुम्हाला फर्निचरची रिक्वायरमेंट असेल तेव्हा तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, त्यातनं तुम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळेल इंशाल्लाह. ठीक आहे, चला इंशाल्लाह परत मिळू नेक्स्ट व्हिडिओ.